न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहे गणपती बघायला. आणि काल आम्हाला तिकडे जाता आलं नाही कारण पाऊस खूप होता आणि आत्ता पण पाऊसच पडतो आहे. पण आम्ही तिकडे जाणार आहे थोडा वेळ पाऊस थांबल्यावर आणि तो गणपती बघायला भेटेल व्हिडिओमध्ये पूर्णपैकी. आणि मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये. तो भेटूया पुढे. आम्ही ते 2 गणपती कुठले कुठले बघायला जाणार आहे. जसं पहिला गणपती आहे गरिबांचा राजा आणि दुसरा वीरांचा सम्राट. ते दोन्ही गणपती भारी आहेत आणि बघायला भेटणार आहे. आम्ही तिकडेच बघायला जाणार आहे थोडा वेळ. पाऊस खूप आहे पण हळूहळू थांबतो आहे. पण जाऊ आम्ही मग पोचल्यावर बघायला भेटेल. गाईस तुम्ही बघू शकता काल आम्ही वीराचा महाराजा बघायला गेलेलो. काल बाहेरचं दाखवता आलं नाही. आज व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तुम्हाला बघू शकता. गाईस हा गरिबांचा राजा आहे. बघू शकतात मूर्ती खूप छान आहे. डेकोरेशन पण सही केलं आहे गाईस. आणि काल पाऊस असल्यामुळे जाता नाही आलं पण इथे आलो आहे. खूप मस्त वाटतं आहे गणपती. स्टेज पण झालं मूर्ती पण सही आहे. सिंहासनावर बसले मस्त वाटते. खूप छान वाटते बघून. काय तर इथे पाऊस खूप पडतो आणि आम्ही आत्ताच गरिबाचा राजा बघून आलो आणि पुढेच आहे विराटचा सम्राट. आणि तिकडे थोडं पोचल्यावर मग आम्हाला शूट करता येईल. मी बघायला पण भेटेल तुम्हाला. पाऊस सही वाटतो. मुंबईचा चहा आणि नाश्ता भेटतो आणि इथे बघा वडापाव आहे, कांदेपोहे आहे, उपमा आहे, इडली आहे. तुम्हाला वाटतंच असेल भूक लागली असेल काय खायचं असेल नाश्ता विष्टा करायचा असेल तर इकडे या. चांगलं वाटतं. सही टेस्ट आहे. गाईज आम्ही आता वीराचा सम्राट बघायला आलो. खूप भारी मूर्ती आहे आणि दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि एकदम नॉर्मल सिम्पल डेकोरेशन केलं आहे पण खूप छान वाटतं. आणि मधोमध मूर्ती आहे आणि वर्क केलेलं आहे गणेशाने आणि ते त्याच्यावर उभेच. शाळेत होतो शिकायला तिकडे आलो आणि त्याच्याच पुढे जरा एक गणपती आहे बघायला जाणार आहे आम्ही. तो पण भारी गणपती आम्ही हर वर्षी शाळेत असताना बघतो. तुम्हाला पण बघायला भेटेल. शाळा आम्ही कधीतरी तुम्हाला अख्खी शाळा दाखवली आतमधून पण आता वेळ नाही. म्हणजे आता एंट्री पण भेटणार नाही तसे एक गाडी आतमध्ये जाते दिसतच असेल. आणि शाळेच्या इथं पण हे डेकोरेशनचं काम चाललं आहे या गणपतीचं. पूर्ण सही बनवलं आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहे तिकडे. ह्या साईडलाच आहे बघू शकतात. हा आमच्या शाळेच्या इकडचा गणपती आहे आणि खूप भारी गणपती. ह्यावेळी नॉर्मल डेकोरेशन पण सही बनवले. पाठीमागे असं ट्रीचं सिंहासन आहे आणि खूप भारी बनवलं आहे त्या लोकांनी. आणि हर वर्षी यांचं डेकोरेशन खूप छान असतं. यावर्षी पण छान आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे बघायला गेलं तर. आणि ह्यावेळी 2 मूर्ती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. कसं वाटलं मला सांगा गाईज. आणि आम्ही सगळीकडचे गणपती बघितले आणि खूप मस्त वाटलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेच असतील. आणि बघूया आता पुढे काय करता येईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय गाईज.